आणि आता बातमी साम टीव्हीच्या इम्पॅक्टची आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील सुरक्षा रक्षकांच्या मुजोरीची बातमी साम टीव्हीनं दाखवल्यानंतर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी घटनेचा संपूर्ण अहवाल आता मागवलाय। घटनेत दोषी आढळलेल्यांवर कारवाई करणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं, तर मंदिर समितीनंही चौकशी करण्याचं आश्वासन दिलंय। दर्शनावेळी सुरक्षा रक्षक वयोवृद्ध भाविकांना ढकलत असल्याची तक्रार भाविकांनी केली होती। तसंच सुरक्षा रक्षक शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप भाविकांनी केलाय। भाषा तिथं चालू केली तर बाहेर निघालेत। आम्ही तर नमस्कारही केला नाही, काही नाही, चल बाहेर बघतो म्हणे तुला म्हणे। तो तिथं बोलला, बाहेर येत नाही तितक्यात 4-5 गाड दादाच्या अंगावर हात टाकायला लागले। मला काय कोणत्या गाडने लोटलं काय काहीच कळलं नाही तेवढ्या वेळात आणि खाली पडली। बऱ्यापैकी डोक्याला पूर्ण साईड अशी ठोकली गेली। मंदिरातले कर्मचारी आणि भाविक यामध्ये थोडीशी बाचाबाची झाली। त्यांना बाहेर काढत असताना त्या आजींना काहीतरी पाय अटकून त्या एका पायरीवर पडल्या आणि पुढील चौकशी आम्ही करत आहोत। त्यामध्ये जे काही निष्पन्न होईल त्यानुसार आम्ही सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊ। ह्यामध्ये नेमका काय घडला आम्ही पूर्ण त्याची जे पार्श्वभूमी आहे ते जाणून घेणार आहे। सुरुवात कसा झाली, कोणी सुरुवात केली आणि काय करणं अपेक्षित होतं परंतु ते झालं नाही, हे सर्व प्रकारचे पहलू जे आहे ते आम्ही त्याच्यावर लक्ष देणार आहे। जे कारवाईच्या पात्र कोणी असतील, जे निघाला आता चौकशीवरून, त्यांच्यावर कारवाई होईल ना।